पहचान में नहीं आया। ये दिखाओ, ये देखिए किसी भी स्टोर में मॉडर्न स्टोर से बहुत अच्छा दिखता है। ये हम वेबसाइट पे दे रहे हैं। टाटा का स्टोर है, वेबसाइट में दे रहे हैं। इस तरह की इंडस्ट्री हम यहाँ पे डेवलप कर सकते हैं बिना उसको। इसकी वीविंग की मशीनें ये सारा लॉकडाउन है। $1 पे एक इन्वेस्टमेंट में एक आदमी अपनी रोजी रोटी बराबर चालू करता है। आपको वो बताते हैं जिससे छोटे-छोटे टूल्स हैं जिससे बनाते हैं। बहुत बढ़िया। इस तरह का ये आइकिया वाले लेने को तैयार होता है। इस तरह का अगर कोई भी यूनिट लग जाता है तो आइकिया में चला जाएगा। लाखों की सप्लाई। आइकिया के अपने देश में कितने आए? यहाँ सर उन्होंने ऑलरेडी क्लास के अंदर डाला होता है सर। इस तरह की यूनिट घर घर में लग सकती है और ये एयरलाइन से लेके कहीं पे भी सप्लाई कर सकते हैं। बहुत डिमांड है सर, एक्सेसिव डिमांड है। अच्छा, डाइनिंग टेबल मैट है सर। ये सिंपल ये सर हम लोग करेंगे यहाँ पे ले आए सर। आज की तारीख में अगर अर्बन में बेचना है तो ये ज्वेलरी बना रहे हैं। ये निकालना अच्छा, बाम्बू से सर सर ये फोटोकेमिकल मशीनिंग है। इसके ऊपर इचिंग करके मेटल प्लेट को इनले करा ओवरले करा ये पेंडेंट्स बनते हैं। फैशन तो फैशन भी होता है काम। माननीय आमदार श्री नानाभाऊ श्यामजी संजय खोटे, विधानसभा सदस्य राजुरा, माननीय सौराखेने आपलं स्थान ग्रहण केलेलं आहे। सुप्रभात और गुड मॉर्निंग। आप सभी का बहुत सारा स्वागत, ढेर सारा स्वागत। उसको बचाने की, उसको बढ़ाने की कवायद शुरू हो चुकी है। उसी कवायद में, उसी तरफ, उसी दिशा में हम लोग लगातार बढ़ रहे हैं। 16व्या शतकात तुकाराम महाराजांनी माणसाचे सखे सोयरे जर खरे संचलन कौतुक करतो की आपल्या एका महाराष्ट्राच्या कन्येने त्रिपुरामध्ये जाऊन बांबूवर आधारित वस्तूंच्या डिझाईन्सचं मार्गदर्शन तिथे केलं आणि या ठिकाणी डिझाईन्स इन बांबू क्राफ्ट हे पुस्तक आज विमोचित झालं। महाराष्ट्र कुठेही मागे नाही हे मात्र यावरून लक्षात येतं की त्रिपुरात जाऊन सुद्धा आपण आपला झेंडा फडकवलाय। विविध पुस्तकांचंही विमोचन झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो। खरं तर लहानपणी आईच्या काकूच्या कथातून कल्पवृक्षाची गोष्ट मीही ऐकली, जी तुम्हीही ऐकली असेल। आणि आई आजी सांगताना, आई काकू सांगताना म्हणायची की कल्पवृक्षाच्या खालती जर एखादा व्यक्ती बसला, मनात जी इच्छा आणली ती पूर्ण होते। असं कल्पवृक्षाचं झाड आजपर्यंत मी कधी बघितलंही नाही, तर सापडलंही नाही। पण 3 वर्षापूर्वी जेव्हा विधानसभेत मी बांबूच्या संदर्भामध्ये अर्धा तास चर्चा उपस्थित केली आणि बांबूच्या संदर्भात अभ्यास करायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या मनात सहज विचार आला, कदाचित बांबू म्हणजेच तर कल्पवृक्ष नसेल। चीन सारख्या देशात बांबू पासून, खाण्याच्या पदार्थापासून तर मोठ्या इमारतीपर्यंत बांबू पासून तयार होतं। हे जेव्हा मी पुस्तकात वाचलं तर माझा विश्वास अजून मजबूत होत गेला। आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल की चीन मध्ये एक उद्योगपती असा आहे की ज्याचं बांबू पासून 50,000 कोटी रुपयाचा तो व्यवसाय करतो आणि तो चीन मधला जगातला सर्वात मोठा उद्योजक आहे। बांबू पासून काय होऊ शकत नाही, मनात आलेली ती इच्छा पूर्ण होते, हे त्या उद्योजकांनी सिद्ध केलं। सतत पाठपुरावा केला, मीटिंगा झाल्या, याच्यामध्ये
श्री सुनील जोशी यांना माहित आहे की मी तेव्हा बांटिया चीफ सेक्रेटरी होते, त्यांच्याकडे बैठकी घेतल्या होत्या. पण मला माहित नाही ईश्वर माझ्या पाठीशी आहे. ईश्वराने जेव्हा हे लक्षात घेतलं की ही दुसऱ्यांकडून गोष्ट होऊ शकत नाही, तेव्हा वन खातच माझ्याकडे दिलं आणि मी पहिला निर्णय केला कि चिचपल्ली येथे बांबू प्रशिक्षण केंद्र उघडायचं. आप पूछ रहे थे ना कि वन विभाग और वित्त विभाग का क्या संबंध है. वो संबंध ऐसा है कि वित्त विभाग को नोट चाहिए, नोट को कागज चाहिए और कागज बांबू हमारे लकड़े से बनता है. वन और वित्त का ये संबंध है. अगर पेड़ नहीं रहेगा तो नोट नहीं बन सकती. आपल्याला खूप पुढे जाता येतं या क्षेत्रामध्ये खरं आहे. मी एकदा आमच्या एका अधिकाऱ्याला सहज विचारलं की महसूल विभागाचं नाव अजूनही महसूल आणि वन विभाग काय. म्हणजे महसूलचा जो कागद असतो, अनेकदा लोक कन्फ्युज असतात, त्या कागदावर लिहून राहतं महसूल आणि वन विभाग आणि खालती महसूल विभागाच्या अधिकाऱ्याची सही असते. आणि ते लोक कागद घेऊन माझ्याकडे येतात. जेव्हा मी वाचतो तेव्हा आमचा तर काहीच संबंध नाही, पण महसूल आणि वन विभाग हे नाव काय. नुसतं महसूल विभाग का लिहिला जात नाही. महसूल आणि वन विभाग असं अजूनही काय याचा नामाभिमान आहे. मी एका अधिकाऱ्याला उत्सुकतेने विचारलं की महसूल आणि वन विभाग काय. मग त्यांनी सांगितलं की असं आहे की जेव्हा खूप वर्षापूर्वीची जी इकॉनॉमी आहे, जी आर्थिक त्या राज्याची स्थिती होती, त्यामध्ये दोनच विभागाचं उत्पन्नामध्ये अतिशय मोठं योगदान असायचं, ते म्हणजे वन विभाग आणि महसूल विभाग. प्रत्येक राज्याच्या तिजोरीमध्ये या दोनच विभागातून पैसे यायचे. पण कालांतराने वन विभागातून पैसे येणे हे कमी कमी होत गेलं आणि राज्याच्या तिजोरीतून वन विभागाला पैसे जाणं हेही कमी कमी होत गेलं. अर्थसंकल्पामध्ये वन विभागाला 0.15% पैसे देण्याची सुरुवात झाली आणि मग एक चक्र सुरू झालं की कमी पैसे वन विभाग काम करू शकत नव्हता आणि वन विभागातून ना रोजगार प्राप्त व्हायचा ना महसूल प्राप्त व्हायचा. पण हे चक्र उलट फिरवण्याचा आता मी प्रयत्न सुरू केला आहे आणि त्याचाच भाग बांबू प्रशिक्षण केंद्र आहे की ज्यामध्ये रोजगार देण्याची प्रचंड अशी क्षमता आहे. आणि नुसतं क्षमता नाही, एकीकडे मुठभर लोकांच्या हातात सारा उद्योग क्षेत्र जात असताना डावोस मध्ये जगातली 44% संपत्ती 1% लोकांकडे 5 वर्षापूर्वी होती आणि 5 वर्षानंतर जेव्हा डावोस मध्ये सर्व एकत्र झाले तेव्हा 50% जगातली संपत्ती 1% लोकांच्या हातात. आपल्या देशामध्ये 57 इंडस्ट्रियल हाऊसेसच्या हातामध्ये 25% जीडीपीचं योगदान फक्त 57% इंडस्ट्रियल हाऊसेस करतात. तर ही काही कोणत्याही अर्थशास्त्राला मानवणारी गोष्ट नाही. हजारो लोकांच्या हाताला काम, लाखो लोकांच्या हाताला काम, हीच भूमिका असली पाहिजे. आणि सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही गोष्ट लक्षात घेऊन काम करायला सुरुवात केली. मेक इन इंडिया आणि त्याचाच मेक इन महाराष्ट्र आणि मेक इन महाराष्ट्रामध्ये मेक इन चंद्रपूर. आणि मेक इन चंद्रपूर आपल्याला करायचं असेल तर मग छोट्या छोट्या लोकांच्या हातून पूर्ण केलं पाहिजे. एक काळ असा होता की आज आपल्याला कौशल्य विकसित करण्यासाठी इन्स्ट्रक्टर नेमवले जातात, पण एक काळ असा होता की ज्या ठिकाणी सुतार असायचा तीच एक इन्स्टिट्यूट होती, ज्या ठिकाणी लोहार असायचा तीच एक इन्स्टिट्यूट होती, ज्या ठिकाणी कुंभार असायचा तीच एक इन्स्टिट्यूट होती. कारण कुंभाराचा मुलगा पुन्हा न्यू व्हर्जन मध्ये पुढे त्यामध्ये रिसर्च करायचा आणि पुढे जायचा. एक सुतार असायचा, त्याचा मुलगा असणारे दोष दूर करून त्यामध्ये अजून अतिशय उत्तम काम करायचा. पण आपण या परंपरेला काही कालावधीने 12 बघितलेला ही कन्सेप्ट आपली मागे पडली. ठीक आहे, ती मागे पडली योग्य आहे. पण आज मग या सर्व ज्ञानासाठी असणाऱ्या ज्या काही माध्यम आहेत ते कमी कमी होत गेले. आणि याचाच म्हणून विश्वास जी आपको पता नहीं होगा, आपका मुझे काम बहुत ज्यादा है. वर्धेमध्ये आपण ग्रामोद्योग, कुटीर उद्योग, लघु उद्योग याचं ज्ञान देणारी संस्था उभी करतोय. त्याची नुकतीच मी समितीही केली आणि 25 कोटी आपण बजेटमध्ये ठेवले. बांबूच्या संदर्भात या ठिकाणी श्री सुनील देशपांडे आहे, सुनील जोशी आहे, श्री संजीव करपे आहे, इतर लोक आहेत. हे सर्व बांबूमध्ये एक्सपर्ट लोक आहेत. यांचीही आपण एक समिती केली. नुसतं समिती केली नाही,
जगातलं जे जे चांगलं आहे ते आपल्या राज्यात आलं पाहिजे, आपल्या राज्यात जे जे चांगलं आहे ते आपल्या जिल्ह्यात आलं पाहिजे. आणि ही समिती या 2 दिवसामध्ये आपण जाहीर करतोय की ज्या माध्यमातून त्यामध्ये श्री गिरिराज हे त्या समितीचे अध्यक्ष असणार आहे. कारण गिरिराज हे आरटीडीचे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहे आणि त्यांनी या क्षेत्रामध्ये काम केलं. आमचे काही वन विभागाचे अधिकारी त्यामध्ये आहेत. कारण बांबू हे खरंच कल्पवृक्ष आहे. पण बांबू पासून वस्तू करताना एक गोष्ट मात्र आपल्याला लक्षात ठेवावी लागते की जे माननीय देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की आमचा पुढचा कालावधी काय, पुढचं लक्ष काय, तर झिरो इम्पोर्ट. पण त्याला जोडून मी 2 शब्द सांगतो. झिरो इम्पोर्ट करायचं असेल तर आपल्याला झिरो डिफेक्ट आणि झिरो इफेक्ट. झिरो डिफेक्ट म्हणजे वस्तूमध्ये 0ही डिफेक्ट असता कामा नये आणि झिरो इफेक्ट म्हणजे पर्यावरणावर कोणताही इफेक्ट होता कामा नये. मला वाटतं की बांबू मध्ये हे आपण करू शकतो. झिरो इम्पोर्ट, झिरो डिफेक्ट आणि झिरो इफेक्ट. आणि हे जर करायचं असेल तर चंद्रपूर हे यासाठी अतिशय उत्तम आपल्याला सेंटर बनवता येईल आणि हे सेंटर आपल्याला पुढच्या दृष्टिकोनातून पुढे नेता येईल. या ठिकाणी वन विभागाच्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण हाती घेतले. कालच व्याघ्र प्रकल्पाच्या संदर्भात मी बैठक घेतली. या राज्यातल्या 6 व्याघ्र प्रकल्पामध्ये आपण पर्यटनाला चालना देण्याचा निर्णय केला. त्या ठिकाणी असणारे लोककला, लाईट अँड साऊंड कार्यक्रम असेल, त्या ठिकाणी असणारे थिएटर, सर्व ठिकाणी आपण वर्षभरात लोकांना वनाशी संबंधित, वन्य प्राण्याशी संबंधित तिथं आपण एक 6 ठिकाणी थिएटर करतोय. एक छोटे छोटे 50 सीटर्स थिएटर करण्याचा आपण काल निर्णय केला. वीकेंडला लोकांना चांगल्या सोयी देण्यासाठी आपण निर्णय केला. सोविनियर आपण करतोय. ताडोब्याच्या डीपीआर ला सुरुवात केली. सर्व व्याघ्र प्रकल्पाच्या डीपीआर ला आपण सुरुवात करतोय. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवाणी योजनेच्या माध्यमातून जंगलात बफर झोन मध्ये असणाऱ्या गावांना आपण सिंचन, शिक्षण आणि रोजगार या 3 मुद्द्यावर काम करण्याचा निर्णय केला. एक या देशातला आपण सर्वात मोठा क्रांतिकारी निर्णय केला तो म्हणजे वनाचा आणि आदिवासीचा अतूट संबंध आहे. वनावर आधारित त्यांची उपजीविका आहे. या दृष्टिकोनातून आपण एक फेडरेशन तर करतोच आहे. वन उपज, आज आपण वन उपजामध्ये मागे आहोत. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की जगामध्ये ज्यांच्याकडे जंगल नाही ते मात्र आयुर्वेदिक आणि इतर गोष्टीमध्ये 1000-2000 कोटीचा व्यवसाय करतात आणि जंगल असणारा आमचा विभाग मात्र 100 कोटीचाही व्यवसाय का करू शकत नाही आयुर्वेदामध्ये, हा आमच्या समोरचा प्रश्नचिन्ह होतं. आणि त्यासाठी आपण या महिन्यामध्ये वनधन ची एक शृंखला तयार करण्याचा निर्णय केला. ज्यामध्ये पहिलं दुकान आपण नागपूरला काढतोय आणि पूर्ण वर्ष 1.5 वर्षामध्ये प्रत्येक जिल्हास्तरी वनधन योजनेमध्ये दुकान काढावं आणि वनाशी संबंधित तिथं अनेक रोजगार तर निर्माण होईलच, पण त्या वस्तूंचे एक मार्केटिंग शृंखला तयार करण्याचाही आपण प्रयत्न करू शकतो. किंवा एक पुस्तक देऊन करायचं. काल दुपारी निर्णय झाला, आज पीसीसीएफ साहब आपको आपके सभी सहकारियों को धन्यवाद दूंगा कि इतने स्पीड से बाकी विभाग में कोई सुनते नहीं, ऐसा लगता है मगर वन विभाग वाले सुनने लगे की ताबडतोब त्याचा निर्णय केला. बाकी ही आपले अधिकारी असतील ते सर्वजण चांगलं काम करतायत. अजून वेगाने आपल्याला काम करावं लागेल. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वन विभाग हा शाप की वरदान असा प्रश्न कधीतरी विचारला जायचा आणि तेव्हा लोकांना वाटायचं की हे वरदान नाही तर वन विभागामुळे आपल्याला अनंत अडचणीचा सामना करावा लागतो. पण आपण निर्णय केला की वन विभाग हा वरदान आहे. वन विभागातून रोजगार निर्माण होतो. वन विभागातून शुद्ध हवा तयार होते आणि वन विभागातूनच आपल्याला जीवनाचा आनंद मिळवता येतो आणि हेच आपल्याला सिद्ध करत मग ताडोब्याचं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं पर्यटन क्षेत्र असेल किंवा या ठिकाणच्या रोजगारासाठी बांबू प्रशिक्षण केंद्र असेल, या ठिकाणची वन अकादमी असेल किंवा ब्रह्मपुरी, पोंभुर्णा, चंद्रपूर या ठिकाणचे जैव विविधतेची गार्डन असेल किंवा बल्लारशा रोडवर आपण WCL माध्यमातून 2,20,00,000 रुपये खर्च करून त्या ठिकाणी सुंदर एक गार्डन बनवण्याचा निर्णय केला ज्यामध्ये तिथे त्या भागातील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणचं ज्ञान प्राप्त होईल. आपण एक वनस्पती उद्यान तयार करतोय ज्यासाठी 9-10 मी स्वतः चाललो आहे. एक टीम आपण सिंगापूर पाठवली होती, पुढची टीम दक्षिण आफ्रिकेला चालली. पण जगामध्ये जे जे उत्तम आहे ते आपल्या राज्यात व्हावं. आपण या ठिकाणी जे वनस्पती उद्यान बल्लारशाचं करण्याचा निर्णय केला 250 एकरवर, ते या राज्यातलं नव्हे तर देशातलं एक उत्तम हे असं गार्डन व्हावं. गार्डन हा शब्द योग्य नाही, कारण गार्डन फक्त फिरण्यासाठी असतं. हे ज्ञान केंद्र व्हावं ज्यामध्ये प्रत्येकाला त्या वृक्षाची माहिती व्हावी,
वृक्षाच्या संदर्भातली संपूर्ण माहिती घेऊन त्यांनीही वनावर प्रेम करावं ही अपेक्षा करून आपण बोटॅनिकल गार्डन हे आपण करतोय आणि त्या बोटॅनिकल गार्डनच्या दृष्टिकोनातून वेगाने तयारी होत आहे. आमचे सामाजिक वनीकरण विभागाचे जे प्रमुख आहे श्री झा साहेब हे त्याच्यामध्ये लक्ष देऊन आहे आणि त्या दृष्टिकोनातून आप भी गए थे का सिंगापूर? आप नहीं गए थे सिंगापूर में? अच्छा, बाकी लोग गए थे. आपण माहिती घेतो आहे की आपलं बोटॅनिकल गार्डन हे उत्तम व्हावं आणि ते ज्यांना ज्यांना वनस्पती शास्त्राचा अभ्यास करायचा आहे त्यांना त्याचा अभ्यास करता यावा. आणि यासोबत मी जसं मगा म्हटलं की एक आम्ही क्रांतिकारी निर्णय घेतला की वनाच्या क्षेत्रामध्ये असणारी जी गाव आहे अनेक आदिवासी गावांचा संबंध वनाशी आहे आणि या ठिकाणी देशातला आपण क्रांतिकारी निर्णय घेतला की एकूण जो बजेट आदिवासी विभागाचं असतं त्याच्या 5% पैसा डायरेक्ट आपण त्या ग्रामपंचायतीला देतो आहे. या वर्षी आपण 285 कोटी रुपये या 2835 ग्रामपंचायतीला देतोय. पुण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मी स्वतः आम्ही होतो त्या कार्यक्रमात. आम्ही त्या आदिवासी गावांना चेक दिले आणि चेक देताना त्यामध्ये सांगितलं की गावातला रोजगार आणि वनसंवर्धन यासाठी सुद्धा आपण यामधला 25% पैसा खर्च केला पाहिजे. आणि वनसंवर्धन आणि रोजगार याचा नाता आहे, हे अतूट नाता आहे. आता माननीय विश्वास साहेबांनी सांगितलं की आप नागपुर में एग्जीबिशन के लिए, ये बात सही है कि माना तो हम कर्जे में एक बड़ा एग्जीबिशन सेंटर बने, वहां पे सभी मीटिंग्स हॉल हो. आने वाले दिनों में महाराष्ट्र का वर्णन चांदा से बांधा किया जाता है. महाराष्ट्र का वर्णन चांदा से बांधा किया जाता है. चांदा चंद्रपुर जिले में है और बांदा ये सिंधुदुर्ग में है. और मैं यहाँ कैबिनेट हूँ, वहाँ वो राज्य मंत्री है. हम दोनों ने निर्णय किया है कि महाराष्ट्र अच्छा करना है तो चांदा और बांदा पहिले सुधारना चाहिए, तो बाकी महाराष्ट्र अच्छा होगा. चंद्रपूरही चांगलं करण्याचा आम्ही निर्णय केला आहे. आपल्या सर्वांना माझी विनंती असणार आहे की आपण सुद्धा या वर्कशॉप मध्ये सामील होऊन आपल्या ज्या अमूल्य अशा सूचना आहेत, आपल्या काही महत्वाच्या मार्गदर्शनाच्या काही गोष्टी असतील त्या निश्चितपणे कराव्यात. श्री और ये श्री कीर्ति कुमार पांडे से मौजूद हैं और श्री तारीफ में ज्यादा चर्चा हुई. प्रदान करेंगे कि झा साहब मौजूद हैं, रहेगा हमारे साथ. 6 व्याघ्र प्रकल्पामध्ये दर महिन्याला विविध मार्गदर्शन, परिसंवाद, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा या माध्यमातून व्याघ्र संवर्धन हा दृष्टिकोन विद्यार्थ्यांपर्यंत नेण्याचा आमचा निर्णय झाला. राज्यातल्या 97,000 शाळांमध्ये आता जी हरित सेना आहे त्याची संख्या अतिशय कमी आहे. तर ही हरित सेना पुढच्या वर्षभरात प्रत्येक शाळेत कमीत कमी 10 विद्यार्थी असे 9,70,000 विद्यार्थी या हरित सेनेच्या माध्यमातून काम करतील असा आपला निर्णय झाला आहे. बांबू प्रशिक्षण केंद्र ज्याची माहिती आपल्याला दिली आहे, वन अकादमी, वनधन योजना, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना, फेडरेशनचा आपण निर्णय केला. राज्यामध्ये आता आपण महाराष्ट्र झू अथॉरिटी, जसं सेंट्रल झू अथॉरिटी आहे तशी आपण केली. गोरेगाव प्राणी संग्रहालय देशातलं पहिली नाईट सफारी आपण करण्याचा तिथं निर्णय केला आहे. काल साधारणतः 5,000 एकर मध्ये होणाऱ्या गोरेवाडा प्राणी संग्रहालय रेस्क्यू सेंटर 25 हेक्टर मध्ये जे होत आहे, काल आमची विस्तृत त्याची बैठक झाली आणि रेस्क्यू सेंटरचे उद्घाटन या 2 महिन्यात करण्याचा निर्णय झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं गोरेवाडा प्राणी संग्रहालय, मग यामध्ये आफ्रिकन सफारी आहे, डे सफारी आहे, नाईट सफारी आहे, या ठिकाणी काही पक्ष्याच्या संदर्भामध्ये झू, बर्ड झू असेल, असे सर्व निर्णय काल झाले आणि कामाची सुरुवात केली आहे. वेगाने पूर्ण करण्यासाठी पहिले तो 6 वर्षाचा कालावधी होता, तो 4 वर्षाचा केला आहे. जसं ताडोबेमध्ये आपण एक विकास आराखडा तयार करतो, तो DPR, तसा आता 6 व्याघ्र प्रकल्पात म्हणजे इतर 5 व्याघ्र प्रकल्पात करण्याचा आपण निर्णय केला आहे. आणि ताडोबेसोबत आता इतरही ठिकाणी व्याघ्र प्रकल्पामध्ये हा निर्णय होईल. आणि जसं मी भाषणात सांगितलं तसं आता आपण या सर्व व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटक वाढावे आणि पर्यटकांना इतर सोयी सुविधा व्हाव्या आणि त्या ठिकाणी असणारे बचत गट त्यांना सोविनियर बनवण्याचं प्रशिक्षण आपण देतोय.
प्रत्येक व्याघ्र प्रकल्पामध्ये बचत गट किंवा इतर बेरोजगारांना आपण सोव्हिनियर शॉप्स टाकण्यासाठी मदत करू आणि नवीन प्रकारच्या सोव्हिनियर जे लोक पर्यटक आल्यानंतर त्यांच्या स्मरणात राहील, स्मृती जागवणाऱ्या अशा आपण सोव्हिनियर आपण त्या वस्तू तिथं विक्रीसाठी ठेवणार आहोत. त्या ठिकाणी इतर माहितीसाठी थिएटर या वर्षभरात आपण पूर्ण करतो. 6 ठिकाणी छोटे थिएटर, 6 थिएटर होतील. लोककलांना प्रोत्साहन देत लोककलांचे कार्यक्रम करण्याचाही आपण निर्णय केला आणि ज्या ठिकाणी गायडन सॉन्ग कार्यक्रम होईल तिथे गायडन सॉन्ग कार्यक्रम करण्याचा निर्णय आपण केला. तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असेल तर विचारा. दर्जाच्या पण प्रश्नासंदर्भात आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रश्न म्हणजे काय, नेमकी संकल्पना काय गव्हर्नमेंटची? तर सिंगापूरमध्ये राहण्याच्या सोयीपासून प्राण्यांच्या विस्तृत माहितीपर्यंत, तिथं असणाऱ्या लोककलेपासून त्या ठिकाणी असणाऱ्या वाहतुकीच्या साधनापर्यंत सर्व उत्तम दर्जाच्या वस्तूचा तिथं उपयोग होतो. साधं सिंगापूरमध्ये गेलं तर एक सायनेज बोर्ड जरी पाहिला आपण तर तो सुद्धा इतका उत्तम असतो की तोही आपल्याला पाहावासा वाटेल. ताडोब्यामध्ये किंवा संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये किंवा गोरेवाडा प्राणी संग्रहालयामध्ये बाकी देशाला जितकी जागा उपलब्ध नसेल तितकी जागा आपल्याला उपलब्ध आहे. संजय गांधी नॅशनल पार्क 103 चौरस स्क्वेअर मीटरचा आहे. आज आपण गोरेवाडा प्राणी संग्रहालय 5000 एकर मध्ये आपण करतो. ताडोबाही मोठा आहे आणि ताडोब्यामध्ये वाघांची संख्याही चांगल्यापैकी आहे. पण तिथे असणाऱ्या ज्या सोयी सुविधा आहेत, मग नाविन्यपूर्ण एखाद्या मचानावर राहण्याची सोय होत असेल, उद्या तिथं असणारं जे इरेडी डॅम्प आहे तिथं हाऊस बोट मध्ये राहण्याची सोय असेल, उद्या सीप गॅंगनी येण्याची व्यवस्था असेल, नागपूरमध्ये ज्या गाडीत येऊ त्या गाडीमध्ये असणारी व्यवस्था असेल. आज डेक्कन ओडिसी आपण इथं आणली पण डेक्कन ओडिसी मध्ये 18 पॅसेंजर आले कारण आपण अजूनही आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सोयी सुविधा देऊ शकलो नाही. तिथं असणारे तिकीट महाग आहे. एका दिवसाची 40,000 रुपये डेक्कन ओडिसी घेते. आपण एमटीडीसीला सांगितलं की या डेक्कन ओडिसी मधला हा जो दर आहे तो काही कमी करता येईल का, त्याचाही विचार चालतो. आंतरराष्ट्रीय सुविधा दिल्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्र म्हणून ताडोब्याला विकसित करू शकतो. अतिथी देवो भव ही आपल्या देशाची कल्पना आहे. तिथं हॉस्पिटॅलिटी येताना मग तिथं इतर सर्व भाषा, इंग्रजी याची कसं महत्व वाढवता येईल. पदार्थ आहे त्याच्यामधले जे पदार्थ आहे त्याच्यामधला उपयोग योग्य पद्धतीने इंटरनॅशनल पर्यटन म्हणून त्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला करता येईल का, याचा प्रचार योग्य पद्धतीने जाहिरात आपल्याला करता येईल का, या सर्व अशा एक साधारणतः 142 गोष्टी आहेत की ज्या आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी आवश्यक असतात. त्याच्यातल्या टप्प्याटप्प्याने आपण गोष्टी करत आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्र म्हणून ताडोबा, संजय गांधी आणि गोरेवाडा यांना विकसित करण्याचा निर्णय केला. मोरलीमध्ये बिबट आहे. आता आपली जी वन्य जीव जी मंडळ असतं राज्याचं, मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष असतात, त्यामध्ये आपण बिबट सफारी म्हणून मान्यता घेतली आहे आणि आता ती कुठं करायची, कशी करायची ठरवतो. आपल्या जिल्ह्यात साधारणतः सर्व भाग विकसित व्हावे असा आपला त्याच्यातला प्रस्ताव आहे आणि म्हणून मग ब्रह्मपुरीमध्ये आपण जैवविविधता उद्यान करतोय, चंद्रपूरमध्ये आपण करतोय मुरुडवर मोठं उद्यान, पोंभुर्णीला करतोय, बायपासवर करतोय आणि बलराष्ट्राचं बोटॅनिकल गार्डन तुम्हाला माहिती आहे. पण या ठिकाणी आपण असं बिबट सफारी, ताडोब्याला बटरफ्लाय गार्डन अशा अनेक कल्पना आपण धीरे धीरे विकसित करतोय की ज्या माध्यमातून पर्यटक आकर्षित व्हावा. पण पर्यटक आकर्षित व्हावा तरी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार तो पूर्ण वेळ काही ताडोबा जंगलात फिरू शकत नाही. त्याला काही मर्यादा आहे आणि ती मर्यादा काही आपल्याला दूर करता येत नाही. आणि म्हणून बफरमध्ये जेवढ्या ऍक्टिव्हिटी आपल्याला कोणत्याही फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्टचं उल्लंघन न करता आपल्याला करता येईल आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि त्याकरता आंतरराष्ट्रीय स्तरावरची कन्सल्टन्सी आपण नेमतोय की ज्या माध्यमातून आपल्या कायद्याचा कुठेही उल्लंघन होता कामा नये, पण लोक आल्यानंतर, पर्यटक आल्यानंतर इथं आनंद घेऊन ते परत गेले पाहिजे. ती प्रत्येक गोष्टी इथं आणावी आणि विदर्भामध्ये सर्किट व्हावं. ज्या सर्किटमध्ये सेवाग्राम आपण विकसित करतोय, गांधी फॉर टुमॉरो हा आपला 450 कोटीचा कार्यक्रम आहे. तिथं आपण कुटीर उद्योग, लघु उद्योग, ग्रामोद्योग याचं सेंटर 25 कोटीचा आपण विकसित करतोय. त्याची ही समिती नुकतीच आपण केली ज्या माध्यमातून या 2 महिन्यात अहवाल येईल. म्हणजे उद्या नागपूरच्या एअरपोर्टवर आल्यावर गोरेवाडा प्राणी संग्रहालय, नवेगाव नागझिरा, पेंच, ताडोबा
मार्कंडेश्वर अशा अनेक विविध उपक्रमामध्ये त्यांना जाता यावं आणि आनंद घेऊन पुन्हा आपल्याला परत जाता यावं अशी आपली कल्पना आहे सर्किटच्या मध्ये परिषद करतोय. अशा शेकडो गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहे टप्प्याटप्प्याने आणि या सर्व या योजनांचा हा भाग आहे. आणि ह्या गोष्टी करत असताना मग त्यामध्ये जसं सांगितलं की उद्या एखाद्याला वाटलं की मी बांबू प्रशिक्षण केंद्र बघायला गेलं पाहिजे तर ते सुद्धा उत्तम झालं पाहिजे. या ठिकाणी रामाला तलाव आपण विकसित करतोय. 3.5 एकरवर आपण या ठिकाणी जसं सांगितलं एक्झिबिशन सेंटर आहे त्या ठिकाणी बैठकी हॉल आपण एक मोठं विकसित करण्याचा निर्णय केला. आपलं प्रियदर्शनी सभागृह आपण उत्तम करतो. अशा अनेक गोष्टीचा आराखडा आपण केलाय. त्यामध्ये चंद्रपूर असेल, चंद्रपूर जिल्हा असेल, या सर्व ठिकाणचे विविध उपक्रम आपण करू या 5 वर्षामध्ये त्याला विकसित करणे त्याचा हा सुद्धा एक भाग नागपूर आपण करतोय. आणि ते भारतातलं एकमात्र आहे. काल मी स्वतः बघून आलो. एकमात्र सेंटर इतकं सुंदर ते कधी पुढे उद्घाटनाच्या वेळी तुम्हाला सर्वांना घेऊन जाईल. देशातलं उत्तम रेस्क्यू सेंटर एक विषय असा आहे की रेस्क्यू सेंटर शास्त्र साधा आहे. 5000 एकर मध्ये तिथं आपण सर्वात मोठं देशातलं झू तयार करतोय. आणि रेस्क्यू सेंटर चंद्रपूर केलं. हजारो प्राणी तिथं असतील आणि त्या प्राण्यांवर उद्या आपल्याला उपचार करायचे असतील तर ते इथं करणं योग्य नाही. नंबर 2 चंद्रपूरमध्ये ज्या काही केसेस आहेत त्या केसेसचा विचार करता राज्यातल्या इतर भागाच्याही केसेसचा विचार करावा लागतो आणि त्यांना नागपूर हे मध्यावधी पडतं आणि म्हणून रेस्क्यू सेंटर नागपूर झालं. चंद्रपूरचा एखाद्या प्राण्याला इलाजासाठी नागपूर पाठवणं हे सोपी होतं. रेस्क्यू तिथं ताडोब्यामध्ये साधारणतः 45 वयाच्या आत असणाऱ्या लोकांनाच पाठवण्याचा प्रयत्न करते. ज्याचा परिवार आणि ज्याच्यावर कुटुंबाच्या मोठ्या जबाबदाऱ्या आहेत त्याला व्याघ्र प्रकल्पामध्ये आपण साधारणतः पाठवत नाही आणि याचे नियमही आहे. पण तुम्हाला कोणी असं तुमचा मित्र किंवा सहकारी असेल ज्याच्यावर ही अडचण असेल, अशा अडचणी सर्वदूर नाही, अशी काही कोणाची व्यक्तिगत अडचण असेल तर तुम्ही लक्षात आणून घ्या म्हणजे लक्षात येईल. असं सर्वसाधारणपणे तुम्ही सांगताय असं नाही. केंद्राची सुरुवात झाली. आतापर्यंत आपण 2 टीमला तिथं पाठवतो. बांबूच्या संदर्भामध्ये कामकाजाला सुरुवात झाली. पैसाही उपलब्ध आहे. त्याचं डिझाईन करणे आणि सुरू करणे तर काम सुरू झालं. आता इमारती आणि इतर गोष्टींना साधारणतः आपला प्रयत्न की 2 वर्षामध्ये इमारती पूर्ण होईल. पण प्रशिक्षणाला सुरुवात झाली. त्रिपुरामध्ये 2 बॅच केले. उत्कृष्ट बांबू आहे त्यांचे उत्पादन आपल्याकडे घेण्यात यावं त्याच्यासाठी उपयोग व्हावा. तुमच्याकडे जी माहिती पुस्तिका दिली त्याच्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्रामध्ये ते देतील. महाराष्ट्रामध्ये आपण ज्या आपल्या काही 4-5 प्रजाती आहे त्याची संख्या आपण वाढवण्यासाठी हे फक्त प्रशिक्षण केंद्र नसून तुमच्या लक्षात आलं की एक रिसर्च सेंटरही आहे ज्यामध्ये बांबूवर रिसर्च केला जाईल, नवीन नवीन प्रजातीवर रिसर्च केला जाईल, नवीन नवीन जातीवर रिसर्च केला जाईल आणि या जाती प्रजातीच्या माध्यमातून ज्या ज्या वस्तूला जो योग्य प्रकारचा बांबू लागतो त्याचं संशोधनासोबत मग त्याचं संगोपन आणि त्याचा शेतकऱ्यांमध्ये उपयोग अशी एकूण योजना एक इंटिग्रेटेड केल्या जात आहे. केंद्र सरकारची बांबू मिशन आहे. केंद्र सरकारच्या बांबू मिशनचं हेच काम आहे. आपणही या दृष्टिकोनातून जसं आता सुनील देशपांडे, सुनील जोशी, करपे आले, आपले गिरिराज साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण समिती केली आहे. ते साधारणतः 3 महिन्यामध्ये या देशाच्या ज्या ज्या ठिकाणच्या ज्या बांबू आहे त्याचे संशोधन आहे ती माहिती एकत्र करतील, एक रिपोर्ट सादर करतील. ज्या रिपोर्टच्या आधारावर आपल्या राज्यातल्या वातावरणाला अनुलक्षून ज्या ज्या बांबूचा लागवडी करता येते त्या बांबूच्या लागवडी होतील. आपल्या श्यामाप्रसाद मुखर्जी जनवनी योजनेमध्ये या बांबू जंगलाच्या जवळ असणाऱ्या गावांमध्ये शेतकऱ्यांना मदत करून कशा वाढवता येईल याचाही भाग ती समिती सुचवणार आहे. ज्या बांबूपासून गावागावामध्ये आपल्याला वस्तू करता येईल त्याच्या फेडरेशनची कल्पना आपण मान्य केली आहे. जे फेडरेशन आपण करतोय त्याचा GR सुद्धा मंजूर झाला आहे आणि या सर्व एकात्मिक गोष्टी, इंटिग्रेटेड गोष्टी आहेत. बांबू लावणे, त्याचं संशोधन करणे, रिसर्च करणे, रिसर्च सोबत त्या दीर्घकाळ टिकवणे हाही एक महत्वाचा भाग आहे. जसं आमच्या PCCF साहेबांनी सांगितलं की त्याला ज्या गवतामध्ये जे दोष आहेत ते दोष यामध्ये आहे. उधळी लागणे, दिमक लागणे. मग हे आपल्याला संरक्षित कसं करता येईल. चीनमध्ये आपली एक टीम जाऊन आली. चीनमधली आपण काही माहिती आणली पण चीनमधून येताना काही बांबूच्या जाती आपल्याला आणता आल्या नाही कारण काही इंटरनॅशनल काही त्याच्यातल्या अडचणी आहे. पुढच्या काळामध्ये आपण त्याही
बांबूचा अभ्यास करतो की ते आपल्याकडे येऊ शकतात का, मग त्या आणता येईल का. आणि त्याचा छोटा प्रयोग म्हणून आता चिचपल्ली आणि अजयपूरचं जे हनुमान मंदिर आहे तिथं 67 प्रकारच्या जाती लावण्याचा निर्णय केला आणि 32-33 प्रकारच्या जाती आता उपलब्ध झाल्या. बाकी जाती आणून आपण तिथे लावतोय, पण त्यातून आपलाही अभ्यास होईल की यापैकी 2 वर्षामध्ये कोणत्या बांबू कशा विकसित होतात. बांबू हा वेगाने वाढणारा एक घटक आहे. तो साधारणतः इतर सर्वांपेक्षा वेगाने वाढतो. त्यातून होणारं उत्पन्न सायंटिफिक माझ्याकडे माहिती नाही, पण उद्या हा अनेक पिकाला पर्याय होऊ शकतो. बांधकाम मटेरियल पैकी 40% मटेरियल बांबूवर निर्माण करता येतं. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे म्हणून मी सांगितलं की माननीय पंतप्रधान महोदयांनी झिरो इम्पोर्ट म्हणलं, पण आपण त्याला सोबत जोडलं की आपल्याकडे होणाऱ्या वस्तू झिरो डिफेक्ट आणि झिरो इफेक्ट. झिरो इफेक्ट याचा अर्थ पर्यावरणावर इफेक्ट होता कामा नये, तर बांबूपासून पर्यावरणावर इफेक्ट होत नाही. आणि झिरो डिफेक्ट म्हणजे त्यामध्ये 0 दोष असला पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून आपण आपलं केंद्र पुढे नेणार. असत्य माहिती आहे, कारण तेव्हाच जेव्हा प्रोजेक्ट रद्द झाला, तो रद्द झाल्यानंतर आता तर बफर झोन आहे, कोणीही हा प्रोजेक्ट पाठवू शकत नाही, जगामध्ये कोणीही पाठवू शकत नाही. त्यामुळे हा प्रोजेक्टचा प्रश्न संपला. मला वाटतं की अज्ञानापोटी एखादा माणूस, ज्याला याचं अज्ञान असतं, समजत नाही, तोच अशा पद्धतीने माहिती न घेता कुठेतरी अशी गोष्ट पसरवतो. एकदा बफर झोन मध्ये या गोष्टी आल्यावर त्या पाठवता येत नाही. आरामात पाया वाया नाही, कोणी एक जण आपला विषय मांडा ना, त्याच्यानंतर काहीच नाही करणार.